नागपुरात आता एक मोठी बातमी आहे। प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी नागपूरच्या बेलरोडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। महापुरुषांसाठी अपमानकारक भाषेचा वापर केल्याबद्दल कोरटकर यांच्या कुटुंबियांना आता धमक्या देण्यात आल्याची माहिती मिळते। येणाऱ्या धमक्यांविरोधात कोरटकर यांच्या पत्नी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार करत आहेत। प्रवीण मुधोळकर आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिकची माहिती देणार आहेत। प्रवीण, प्रशांत कोरटकर यांच्या पत्नी नागपूरच्या बेलरोडी पोलीस ठाण्यामध्ये दाखल झालेल्या आहेत। त्यांची नेमकी काय तक्रार आहे, काय आक्षेप आहे? तक्रार या ठिकाणी दिली जात आहे आणि तक्रार लिहून घेतली जात आहे। बेलरोडी पोलीस स्टेशन मध्ये मी आता आहे आणि गेल्या 1-2 दिवसापासून आपण पाहू शकतो की सोशल मीडिया असेल किंवा विविध मीडियाच्या मध्ये मतं जे व्यक्त केली जात आहेत त्यामध्ये धमकी वजा काही मेसेज जे आहेत ते येत आहेत। म्हणजे मनसेने सुद्धा काल आदित्य दुरुककर जे नागपूरचे जिल्हाध्यक्ष आहेत त्यांनी सुद्धा काल बोलताना असं म्हटलं होतं की प्रशांत कोरटकर यांना आम्ही शोधू आणि त्यांना शिक्षा देऊ। त्यासोबतच संभाजी ब्रिगेड यांनी सुद्धा असं म्हटलं होतं पुण्यामध्ये की जो पण प्रशांत कोरटकर यांना शोधून आणेल त्यांना 1 लाख रुपयाचं बक्षीस दिलं जाईल। त्यामुळे अशा पद्धतीनं वक्तव्य जे आहे ते येत आहेत आणि यासोबतच पल्लवी कोरटकर ज्या मुख्याध्यापिका आहे व्यवसायाने आणि त्यांना सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून काही धमक्या येत आहेत आणि काही फोन सुद्धा आले, मेसेज सुद्धा व्हॉट्सअपवरती आले असा त्यांचा दावा आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणामध्ये बेलरोडी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला जाईल। या संपूर्ण प्रकरणामध्ये जर पुरावे असतील तर पण सध्या आता तक्रार जी आहे ती दाखल केली जाणार आहे आणि एव्हिडन्सेस त्यांच्याकडे काय काय आहे, कोणी कोणी धमक्या दिल्या, त्यामुळे जाहीर एकीकडे काही लोक जाहीर धमक्या देत आहेत आणि काही वैयक्तिक सुद्धा त्यांना सोशल मीडियाच्या माध्यमातून धमक्या देतात। त्यामुळे कुटुंबियाचा या संबंध प्रकरणाशी काही संबंध नाही आहे, त्यांना या प्रकरणामध्ये होऊ नका अशी कुटुंबियांची मागणी आहे आणि पोलिसांची सुद्धा भूमिका अशीच आहे की ज्यांना आंदोलन करायचं ते आंदोलन करा, शांततेच्या मार्गाने आंदोलन करा। प्रशांत कोरटकर कुठे गेला याचा शोध घेतला जातोय, माग काढला जातोय, सीडर काढला गेलेला आहे, आता लोकेशन काढलं गेलेलं आहे। त्यामुळे प्रत्येकानं आपापल्या पद्धतीनं विरोध करा पण कुटुंबियांना या प्रकरणामध्ये होऊ नका असं पोलिसांचं म्हणणं आहे। त्यांच्या कोरटकर कुटुंबियांची अशीच भूमिका। निश्चित, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।